बघूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार असलेले तब्बल 49 सातबारे आढळून आलेले आहेत। पालकमंत्री नितेश राणेंनी नुकताच जिल्ह्यातील 60% जमिनींवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचं वक्तव्य केलं होतं। या पार्श्वभूमीवर सातबारे आढळून आल्यानंतर त्या नोंदी रद्द करण्याची मागणी जी आहे ती हिंदू एकता मंचने केली आहे। किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत। ज्या देवांना आपण मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, या सगळ्या काही महत्त्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक्फ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला। पालकमंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात केलेलं हे वक्तव्य किती गंभीर होतं हे आता स्पष्ट होऊ लागलंय। कारण बांदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 49 सातबाऱ्यांवरती वक्फ प्रतिबंधित शेरा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होतात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। 8ही तालुक्यांच्या तहसीलदारांना आदेश देण्यात आलेले होते। त्यानुसार सावंतवाडीच्या तहसीलदारांनी अहवाल सादर केलाय। त्यामध्ये बांदा ग्रामपंचायत हद्दीत 49 सातबाऱ्यांवरती वक्फ प्रतिबंधित शेरा असल्याचं समोर आलं। तर ग्रामस्थांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात अशी भूमिका सरपंचांनी घेतली। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय न होता त्यांच्या या जमिनी ज्या आहेत त्या त्यांना पूर्ववत करून मिळाव्यात आणि त्यांचे जे सातबारा आहेत ते त्या सातबाऱ्याप्रमाणेच त्यांना दिले जावेत। वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदी रद्द करण्याची मागणी हिंदू एकता मंचाकडून करण्यात आली। बांद्यासारख्या छोट्या गावात जवळपास 49 सातबारांवर बेकायदेशीररित्या वक्फच्या नोंदी केलेल्या आहेत। सरळ नोंदी तत्काळ रद्द केल्या जाव्यात अशी विनंती आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना करतो। अन्यथा हिंदू एकता मंच सिंधुदुर्गतर्फे जिल्ह्यात आंदोलन उभे केले जाईल। जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील वक्फ बोर्डाच्या नोंदी संदर्भातला अहवाल अजून प्रशासनाला सादर झालेला नाहीये। तर पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी प्रशासनाच्या संपर्कात असून अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्ट केलं। वक्फ बोर्डाने जी आपली जागा असल्याचा जो दावा केला होता आणि असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं याला दुजोरा मिळतो आहे। तर दुसरीकडेच इतर तालुक्यातही अशा जमिनी आहेत का याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवलेले आहेत। तेही अहवाल प्राप्त झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या अजून किती जागा आहेत हे समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन मनोज वारंगसह प्रसाद पाताळे, न्यूज 18 लोकमत, ओरोस, सिंधुदुर्ग। राज ठाकरेंनी